नमस्कार. श्री चांगदेव पासष्टी भाग 10 आणि ओवी संख्या 38. ज्ञानदेव म्हणे, तुझा माझा बोल ऐकणे. ज्ञानदेव म्हणे, तुझा माझा बोल ऐकणे, ते तळहाता तळी मिठी देणे जयापरी. ज्ञानदेव म्हणे, तुझा माझा बोल ऐकणे, ते तळहाती तळी मिठी देणे जयापरी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझा बोल किंवा माझा उपदेश जर तू मनापासून ऐकला तर तुझे ऐकणे खऱ्या अर्थाने ऐकणे होईल. तुझे ऐकणे खऱ्या अर्थाने ऐकणे होईल जर तू मनापासून ऐकला तर. व ते ऐकणेच इतके प्रभावशाली किंवा क्रांतिकारी असेल की माझ्या ठिकाणी जी आत्माकार वृत्ती आहे तीच तुझ्या ठिकाणी पण आहे याची तुला खात्री पटेल. माझ्या ठिकाणी जी आत्माकार वृत्ती आहे तीच तुझ्या ठिकाणी पण आहे याची तुला खात्री पटेल. जणू आपल्याच उजव्या हाताच्या तळहाताने डाव्या हाताच्या तळहाताला घट्ट पकडल्यासारखे होईल किंवा अगदी गच्च मिठी मारल्यासारखे होईल. मी तूपणा तेव्हा राहणारच नाही आणि द्वैताचे बीजच नष्ट होईल. ऐकता ऐसे माझे बोल, ऐकता ऐसे माझे बोल, तुझेच तुझ वाटतील, तुझेच तुल वाटतील, तुझे माझे सारे सरेल द्वैत बीज, तुझे माझे सारे सरेल द्वैत बीज. आपुल्याच तळहाताने, आपुल्याच तळहाताने द्यावी स्वतःच आलिंगने, तैसी होतील संभाषणे अद्वैताची, तैसी होतील संभाषणे अद्वैताची. ओवी क्रमांक 39. ओवी क्रमांक 39. बोलेची बोल ऐकिजे, बोलेची बोल ऐकिजे, स्वादेची स्वाद चाखिजे. बोलेची बोल ऐकिजे, स्वादेची स्वाद चाखिजे, का उजिवडे देखिजे उजिडा जेवी, का उजिवडे देखिजे उजिडा जेवी. बोलेची बोल ऐकिजे, स्वादेची स्वाद चाखिजे, का उजिवडे देखिजे उजेडा जेवी. ही आत्माकार वृत्ती किंवा अभेद प्रतीती अशा प्रकारची आहे की जणू शब्दानेच आपला शब्द ऐकावा, जणू शब्दानेच आपला शब्द ऐकावा, गोडीनेच स्वतःची गोडी चाखावी किंवा उजेडानेच आपला उजेड बघावा. त्याप्रमाणे ही आत्माकार वृत्ती किंवा अभेद प्रतीती आहे. अमृतानुभव मध्ये एक ओवी आहे, फुलची झाले भ्रमर, फुलची झाले भ्रमर, तरुणीच झाली नर, झाले आपुले शेजार निद्राळू. म्हणजे फुलांनी स्वतःच भ्रमर होऊन किंवा तरुणीने स्वतःच नर होऊन आपण आपल्यालाच भोगावे, तसे ही आत्माकार वृत्ती किंवा अभेद प्रतीती आहे. म्हणजे फूल म्हणजेच भ्रमर, तरुणी म्हणजेच नर आणि अंथरूण म्हणजे झोपाळू, हे सर्व एकच एक, हे सर्व एकच एक. ओवी क्रमांक 40. सोनिया वर्कल सोने जैसा, सोनिया वर्कल सोने जैसा, का मुख मुखा हो आशिसा,
का मुखमुखा हो आशिसा मज आनंद संवाद तैसा चक्रपाणी मज आनंद संवाद तैसा चक्रपाणी सोनिया वर्कल सोने जैसा का मुखमुखा हो आशिसा मज आनंद संवाद तैसा चक्रपाणी. इथे चांगदेवाला चक्रपाणी असे संबोधण्यात आले आहे. इथे चांगदेवाला चक्रपाणी असे संबोधण्यात आले आहे. सोने हे खरे सोने आहे हे कसोटी नंतरच कळते. म्हणजे कसोटी हीच महत्वाची आहे. कसोटीला जर सोने उतरले नाही तर ते सोने कसे? आपले मुख आहे म्हणून तर आपण त्या आरशात पाहू शकतो. आरसा काही मुख नसले तर मुख आहे असे दाखवूच शकत नाही. आरसा जर काही मुख नसले तर मुख दाखवूच शकत नाही. तसा चांगदेवा आपल्या दोघात एकच चैतन्य आहे. आपल्या दोघात एकच चैतन्य आहे हे तू पक्के जाणून घे. हेच तुझ्या माझ्या संवादाचे रहस्य होय. हेच तुझ्या माझ्या संवादाचे रहस्य होय व मगच खऱ्या अर्थाने तो सुसंवाद ठरेल. मगच खऱ्या अर्थाने तो सुसंवाद ठरेल. दर्पणी निरखत असता दर्पणी निरखत असता अथवा तेथून दूर जाता मुख हे मुखची तत्वता जाणावे साचकी. मुख हे मुखची तत्वता जाणावे साचकी. प्रतिबिंब दिसले तरी काही वेगळे घडेना परी. मुख मुखची अगोदरी राहतसे. दर्पणी चेहरा पाहता काय वेगळे दिसे तत्वता. म्हणून जाणावे या सिद्धांता जाणत्याने. चांगदेवा तू आणि मी तत्वता एकच आहोत हे जर कळले तर या संवादाचे खरे फळ हे निश्चित प्राप्त होईल. ओवी क्रमांक 41. गोडीये आपली गोडी घेता काय न माये तोंडी आम्हा परस्परे आवडी तो पाडू असे. गोडीये आपली गोडी घेता काय न माये तोंडी आम्हा परस्परे आवडी तो पाडू असे. गोडीने स्वतःचा गोडावा स्वतः चाकणे जसे अशक्य त्याप्रमाणे तुझ्या माझ्यात जे आत्मसुख आहे ते स्वतःच आत्मसुख म्हणून पूर्ण आहे. तेच अजून स्वतःला कसे भोगणार? चांगदेवा आपण दोघे उभयता एकच चैतन्य आहोत म्हणून एक चैतन्य दुसऱ्या चैतन्याला भेटू शकत नाही. आपली भेट झाली वगैरे वगैरे मानणे हा केवळ एक गैरसमज आहे. हे केवळ एक शब्द जंजाळ आहे. ओवी क्रमांक 42. सखया तुझे उद्देशे भेटावया जीव उल्हासे सिद्ध भेटी विसपुसे ऐशिया भिये. सखया तुझे उद्देशे भेटावया जीव उल्हासे सिद्ध भेटी विसकुसे ऐशिया भिये. हे चांगदेवा मोठ्या उत्साहाने तुझी भेट व्हावी म्हणून माझा जीव वर खाली होत आहे. अगदी व्याकुळ होत आहे. पण आत्मतत्वाच्या पातळीवर तर तू व मी एकच असल्यामुळे आपली भेट ही स्वतः सिद्धच आहे. त्यामुळे आता भेटले काय किंवा न भेटले काय याला काही अर्थ राहत नाही. त्यामुळे आता भेट झाली हे म्हणणे म्हणजे व्यर्थ उपाधी चिटकवून घेणे होय.
व्यर्थ उपाधी चिटकून घेणे होय व त्यामुळे आपली सिद्ध भेट ही विस्कटून जाईल अशी मला फारच भीती वाटते आहे आणि त्यामुळेच मी अतिशय शंकाकुल झालो आहे. ओवी क्रमांक 43. घेओ पाहे तुझे दर्शन तव रूपा येओ पाहे मन तेथे दर्शना होय अवजतन ऐसे गमो लागे. घेओ पाहे तुझे दर्शन तव रूपा येओ पाहे मन तेथे दर्शना होय अवजतन ऐसे गमो लागे. चांगदेवा तुझे दर्शन घ्यावे अशी इच्छा करताच माझे मन तू आणि मी एकच आहोत अशा बोधावर स्थिर होते व लगेच माझे मन आत्माकार होऊन सर्वत्र अभेद प्रतीती अनुभवास लागते व तुझ्या माझ्यात एकच चैतन्य तत्व आत्मतत्व कार्यरत आहे याचा स्पष्ट बोध होतो. मग असे झाले की मन हे उन्मनी होते. म्हणून तुझे दर्शन हा आता केवळ उपचार शिल्लक राहिला आहे. पण त्यामुळे आता अफूट अशी एकात्मकता भंगणार नाही. मग दर्शनाची कृती कशी काय घडेल? ओवी क्रमांक 44. काही करी बोले कल्पी वा न करी न बोले न कल्पी ये दोन्ही तुझ्या स्वरूपी न घेती उमसू. काही करी बोले कल्पी कान करी न बोले न कल्पी ये दोन्ही तुझ्या स्वरूपी न घेती असू. चांगदेवा तू कोणतेही बरे वाईट कृत्य कर अथवा करू नको किंवा काही बोल किंवा बोलू नको म्हणजे मौन धारण कर. या अशा क्षुल्लक बाबूमुळे तुझ्या असलेपणाला कुठलीही बाधा होणार नाही. जे जसे आहे ते तसेच राहील. हे चांगदेवा तुझ्या माझ्या एकाच मुळाशी तेथे काही सांगणे किंवा ऐकणे संभवत नाही. हे चांगदेवा तुझ्या माझ्या एकच मुळाशी वस्तुता तेथे काही सांगणे किंवा ऐकणे संभवत नाही. खरं म्हणजे तेथे मौनालाही स्थान नाही. कारण मौन सुद्धा हे बोलणे सापेक्ष आहे. बोलच उमटत नाही तर बोलच्या विरुद्ध मौन स्थिती पण राहणारच नाही. बोलच उमटत नाही तर बोलाच्या विरुद्ध असणारी मौन स्थिती पण राहणार नाही. प्रकाश असेल तर अंधार हे नाव कसे आणि कुठून येणार? ओवी क्रमांक 45. सांगया तुझे निनावे करणे न व्हावे हे काय म्हणो परी न धरावे मी पण हे. सांगया तुझे निनावे करणे न व्हावे हे काय म्हणो परी न धरवे मी पण हे. स्वस्वरूपाचा स्फुरण धर्म हा अंगीभूत आहे. त्यामुळे सतत स्फुरण होत आहे. याचे भान स्वस्वरूप हे स्फुरण रूप आहे. ते स्फुरण केल्या गेले नाही किंवा झालेले स्फुरण बंद पण करता येत नाही. म्हणजे स्वरूपाचा स्फुरण धर्म हा त्याचा अंगीभूत धर्म असल्यामुळे स्फुरण होत आहे. याचे भान त्या स्वस्वरूपाला नाही. स्वस्वरूप हे निव्वळ स्फुरण रूपच आहे. ते स्फुरण केल्या गेले नाही किंवा झाले नाही तर केव्हा ते बंद होईल असे पण काही करता येत नाही. म्हणजे चैतन्याचा सहज असे स्फुरण्याच्या ठिकाणी करणे आणि न करणे असा व्यवहार होऊ शकत नाही. म्हणजे चैतन्याच्या ठिकाणी जे सहज स्फुरण आहे
अशा स्फुरणाच्या ठिकाणी करणे न करणे असा व्यवहार होऊ शकत नाही. सांग देवा, मी आता तुला जो आत्म अनात्म विचार सांगत आहे त्यावेळी साहजिकच माझी वृत्ती ही आत्माकार होऊ लागते व मीची उपाधी नाहीशी झाली की मी काही करतो म्हटले तरी तेथे मीपणा पाहिजे व मी काही करत नाही तरी तेथे पण मीपणा हा पाहिजेच. तोच मीपणा मी चांगदेवा घालवून बसलो आहे. काही करतो म्हणताची, काही करतो म्हणताची, गरज ज्या मीपणाची, गरज ज्या मीपणाची, घालवून तोची स्वरूपी बसलो, घालवून तोची स्वरूपात बसलो. ओवी क्रमांक 46. लवण पाणिया थाओ, माझी रिगोनी गेले पाहो, तव तेची नाही काय घेओ माप जळा. लवण पाणियाचा थाओ, माझी रिगुनी गेले पाहो, तव तेची नाही काय घेओ माप जळा. चांगदेवा, एक मिठाची बाहुली समुद्राची खोली मोजण्याकरता समुद्रापाशी गेली आणि तिने समुद्रात खोल खोल बुडी मारली तर काय होईल बरे? ती मिठाची बाहुली समुद्राच्या पाण्यात विरघळूनच जाईल, नाही का? मग समुद्राच्या पाण्याची खोली मोजणार तरी कोण आणि वर येऊन ती आपल्याला सांगणार तरी कोण? कारण समुद्राच्या तळाशी जाता जाताच मिठाची बाहुली पाण्याचा स्पर्श झाल्यामुळे मध्येच कुठेतरी विरघळेल. समुद्राच्या तळापर्यंत ती जाणारच नाही. मग काय ती समुद्राची खोली मोजणार आणि वरून आपल्याला सांगणार की किती खोली आहे ते? सांग सखया काय होईल, सांग सखया काय होईल, मिठ काय तळाशी पोचेल, मिठ काय तळाशी पोचेल, की विरघळून जाईल मध्येच, की विरघळून जाईल मध्येच. ओवी क्रमांक 47. ओवी क्रमांक 47. तैसे तुझ आत्मयाते पाही, तैसे तुझ आत्मयाते पाही, देखो गेलिया मीच नाही. तैसे तुझ आत्मयाते पाही, देखो गेलिया मीच नाही. तेथे तू कैसा काही कल्पावया, तेथे तू कैसा काही कल्पावया. चांगदेवा, आत्मस्वरूप इथून तिथून एकच एक आहे. चांगदेवा, आत्मस्वरूप इथून तिथून एकच एक आहे. सर्वत्र एकच चैतन्य सहज आणि निर्हेतुकपणे स्फुरण पावत आहे. इतकेच काय ते आपण स्फुरत आहोत याचे सुद्धा ज्ञान स्फुरणाच्या ठिकाणी नाही. कारण स्फुरणे हा चैतन्याचा अंगीभूत सहज असा धर्म आहे. जसा पाणी हे तळवटीकडे वाहते आणि आपण तळवटीकडे वाहत आहोत याचे पाण्याला काही भान नाही, तो त्याचा सहज स्वभाव आहे. म्हणून मी तुझा जेव्हा विचार करतो तेव्हा वस्तुता मी तुझा नाही तर माझ्याच आत्मस्वरूपाचा विचार करतो व तेथे मीपणा पण नाही आणि तूपणा पण नाही, अशी ती स्थिती असते. मी तुझ पाहो जाता, मी तुझ पाहो जाता, मीच उरेना तत्वता, तेथे मी तूपणा, मी तुझ पाहो जाता, मीच उरेना तत्वता, अशी तिथे स्थिती असते. म्हणजे तेथे मी तूपणा मावळे, तेथे मी तूपणा मावळे, द्वैत भावना दूर पळे, द्वैत भावना दूर पळे, आत्मस्वरूपची कळे आत्मरूपा, आत्मस्वरूपची कळे आत्मरूपा. नमस्कार.